नमस्कार मंडळी, अक्षय तृतीया विशेष आजच्या व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. अक्षय तृतीया म्हणजे जिचा कधीही क्षय होत नाही व जी कधीही संपत नाही. याचा अर्थ काय तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे करतो ते अक्षय म्हणजे कधीही न क्षय पावणारे, न नाश पावणारे होते. धर्मशास्त्रानुसार सर्वात पुण्यकारक गोष्ट कोणती सांगितली आहे तर धर्माने तर ती रोजच जीवन जगत असताना आपण करत असलेला दानधर्म. अर्थातच आपण जो दानधर्म करतो या दिवशी करत असू तर तो अक्षय पुण्यकारक ठरतो. तसंच या दिवशी केलेली उपासना, नामस्मरण, पूजन याचंही फळ हे अक्षय आपल्याला मिळतं. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं अगदी शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या दिवशी सोनं चांदी खरेदी केलं तर ते देखील अक्षय होतं. अक्षय तृतीया सणाच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकणार नसाल तर तुम्ही बार्ली खरेदी करा. बार्ली हे एक धान्य आहे आणि ती भगवान विष्णूंना अर्पण करा. विधिवत पूजा करा. त्यानंतर ही बार्ली लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा, जिथे तुम्ही पैसे किंवा सोन्याचे दागदागिने ठेवता. पुराणातल्या मान्यतेनुसार बार्लीचं दान हे सोन्याच्या दाना इतकंच महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय, जर ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नसतं तर अशा व्यक्तींनी बार्ली विकत घेऊन त्याचं दान करायला हवं. बार्लीच्या दानाला सोन्याच्या दाना इतकंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. या दिवशी सूर्याची किरणं ही खूप दैदिप्यमान असतात आणि सोन्याचा संबंध हा सूर्याशी असल्यानं सोन्याची खरेदी करणं म्हणजे सुवर्ण शक्ती मिळवण्यासारखं असतं. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते. अक्षय तृतीयाबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की सत्रयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग. ज्या दिवसापासून सुरू झाले ते दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस होय. अशा प्रकारे हा दिवस धार्मिक दृष्टीसुद्धा पवित्र आणि पुण्य फलदायी मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या समृद्धी, सुख हवं असेल, देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी असं वाटत असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी निश्चितपणे कराव्यात. या दिवशी आपण जाणून घेऊयात की काय करायचं. सकाळी स्नान झाल्यानंतर जेवढे जमेल आपल्याला जेवढ्या देवांचे किंवा आपल्या आवडत्या देवाचे नामस्मरण करायचं. आईवडिलांना, मोठ्यांना नमस्कार करून देवाची पूजा करावी. त्याच्यानंतर दिवा, बत्ती लावून देवाला दाखवायची आणि त्याच्यानंतर श्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये असेल तर श्रीयंत्राचे विधिवत पूजन करायचे. ओम नमो नारायणाय या मंत्राचा 1008 वेळा तुम्ही जप करू शकता किंवा 108 वेळाही तुम्ही जप करू शकता. तुळशीपत्र व्हावीत तर बाळकृष्णांना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुळशीपत्र व्हावीत. काहीतरी गोड नैवेद्य दाखवावा. खरं तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर हवी असेल तर सर्वात प्रथम नारायणाची पूजा करणं गरजेचं आहे. कारण जिथं नारायण तिथेच लक्ष्मी असते. याचा अर्थ असाही होतो की गरिबी किंवा दारिद्र्य लोकांमध्ये नारायण असतो. त्यांची जी सेवा करतात त्यांना ते नेहमीच मदत करतात. त्यांना लक्ष्मी प्राप्ती होते. हा सर्वसाधारण धर्माचा सारा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. किंबहुना पितरांची तृतीया मानली जाते. या तृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने पिंडदान करायला सांगितलं जातं. त्यांचे जर या दिवशी तुम्ही पिंडदान केले तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर पिंडदानाव्यतिरिक्त पितरांच्या मुक्तीसाठी गीतेचा 7व्या अध्यायाचेही पठण करायला सांगितले जाते आणि पितरांना मुक्त करण्यासाठी भगवान नारायणांकडे प्रार्थना करायला सांगितली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही विशेष दान शास्त्राने सांगितलेले आहेत. सगळ्यात महत्त्वपूर्ण दान म्हणजे पाण्याने भरलेला माठ, साखर, गूळ, कपडे, सरबत, तांदूळ आणि सोने चांदी याचं तुम्ही दान या दिवशी करू शकता. याच पद्धतीनं आपण केलेलं अक्षय नामस्मरण हे अक्षय
पुण्य तुम्हाला हे देत असतं. ही अशी अक्षय तृतीयेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्ही जर या गोष्टी अक्षय तृतीये दिवशी केल्यात, हे छोटे उपाय जर तुम्ही केलेत, तर घरात माता लक्ष्मीचा वास सदैव राहील. तसेच पितरांचे आशीर्वादही तुम्हाला मिळतील. काही लोक असे असतात की त्यांची परिस्थिती नसते, पण त्यांना काहीतरी दान करायचं असतं, तर त्याच्यासाठी बार्ली दान हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हाईप करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. धन्यवाद.